Hello friends, welcome you all to daily answer writing program of Jnandeep Academy which is also known as समर्पण. आपण समर्पण स्टडी करणार आहोत. काही मुलांचे मला फीडबॅक आले की सर UPSC आन्सर रायटिंग घेताना तुम्ही सगळंच्या सगळं इंग्लिशमध्ये नका बोलू. तुम्ही आन्सर सगळं इंग्लिशमध्ये देताय पण आम्हाला एक्सप्लेनेशन मराठीमधनं द्या. त्यामुळे आजपासून या लेक्चरपासून मी थोडासा चेंज करतोय की समर्पण शिकवत असताना या पर्टिक्युलर ठिकाणी मी अगोदर जे डेटा आहे सगळं इंग्लिशमध्ये असेल, एक्सप्लेनेशन मात्र मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये देईल. चला सुरू करूया. आजचा प्रश्न काय आहे? आजचा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मी अगोदर काय करतो तुम्हाला या क्वेश्चनची थीम सांगतो, म्हणजे मला काय होईल, मला क्वेश्चन एक्सप्लेन करणं सोपं जाईल आणि तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. मी सोबत काय करणार आहे, आन्सर रायटिंग टीच करत असताना काही कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करणार आहे. पर्पज हा आहे, मला माहिती आहे तुम्ही खूप सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी क्लास केलेला असेल, तुमची अंडरस्टँडिंग चांगली असेल की नसेल मला माहित नाही, पण असं होतं की जर तो कन्सेप्टच क्लिअर नसेल तर त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिताना सुद्धा ते उत्तर खूप थिअरॉटिकल होतं, व्हेजिटेटिव्ह होतं आणि त्या उत्तरामधनं आपल्याला जे मार्क मिळायला हवे ते मार्क आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मी आता या ठिकाणी जे मला वाटतं की जे फिलॉसॉफिकल टॉपिक आहे त्या फिलॉसॉफिकल टॉपिकचे कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. चला, प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? हा क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? पहा, याचा अर्थ काय? आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन आहे. अगोदर मी तुम्हाला अर्थ सांगतो. आपल्याकडे काय आहे? कॉन्स्टिट्यूशन आहे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन? इट इज फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. इट इज फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. What is meaning of fundamental law of the land? It connotes two important meanings. First, this particular fundamental law of the land is equally applicable to everyone. Equal application to everyone is first meaning. And second meaning is no one is above the constitution. Constitution is supreme. No one is above the constitution. Constitution is supreme. That's why we must follow constitution. Is called as fundamental law of the land. Then why this additional word constitutional morality? कारण खूपदा असं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत हे जेव्हा सत्तेमध्ये आलेलं लेजिस्लेचर असेल किंवा पॉवरमध्ये आलेलं एक्झिक्युटिव्ह बॉडी असेल, दॅट इज दोज मेंबर ऑफ पार्लमेंट और दोज प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर, दे माइट मिसयूज व्हॉट इज गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन बाय टेकिंग मिनिंग इन देअर ओन वे. स्वतःच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढतात, स्वतःच्या सोयीने त्याचा अर्थ इम्प्लिमेंट करतात आणि मग जे वंचित घटक यांची गळचेपी करतात. त्यामुळे फक्त संविधान असणं गरजेचं नाहीये, फक्त कॉन्स्टिट्यूशन असणं गरजेचं नाहीये. दिस कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी युज्ड इथिकली, इट मस्ट बी युज्ड मॉरली. इट मीन्स when we are going to implement the things, the provisions of the constitution in our day-to-day life, we must go beyond the words. We must go beyond what is given in the constitution. आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलेलं याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी वर्कआउट करायला हवं. याला आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी असं म्हणतो. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. बिफोर, व्हॉट इज लोकस अँड फोकस ऑफ द क्वेश्चन? लोकस सिंपल आहे. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा लोकस आहे. व्हॉट इज फोकस? तर सिंपल टर्म मध्ये व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ हॅव्हिंग कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इन गव्हर्नन्स, इन डेमोक्रेसी अँड ओव्हरऑल सिग्निफिकन्स. थोडक्यात काय, प्रश्न ओपन एंडेड असल्यामुळे आपण या पर्टिक्युलर क्वेश्चनला कोणत्याही अँगलने लिहिलं तरी चालतं. तुमची अंडरस्टँडिंग विचारलेली आहे. व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी? तुम्ही तुमच्या या अंडरस्टँडिंगला डेमोक्रेसी, गव्हर्नन्स किंवा इतर कोणत्याही पर्स्पेक्टिव्ह जरी लिहिलं तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. पण जर तुम्ही याला खूप थिअरॉटिकल लिहिलं, पुस्तकी भाषेत लिहिलं तर मात्र तुम्हाला नक्की मार्क्स येणार नाहीत. सो हा लोकस आहे. दिस इज द फोकस ऑफ द आन्सर. मग हाऊ यू शुड स्टार्ट द आन्सर? यू शुड स्टार्ट आन्सर इन टू वेज. तुम्ही काय करू शकता? यू कॅन राईट दिस आन्सर इन टू वेज. दोन पद्धतीने मांडू शकता. पहिली पद्धत काय आहे? एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इन डिटेल. हे सिंपल आहे, हे थिअरॉटिकल आन्सर झालं. आता काय की सगळी लोक प्रिपरेशन करतात, सगळ्यांनी गोष्टी पाठ करून ठेवल्यात. थिंकर्सची नावं, थिअरीची नावं, लँग्वेज सगळ्यांनी पाठ केले. सो दिस विल बी द फर्स्ट ग्रुप हु विल एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इन डिटेल. यांना सुद्धा मार्क्स येतील. पण दुसरा वर्ग कोण आहे की यू हॅव टू एक्सप्लेन कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नन्स, जो आपला पर्पज आहे. Which governance? You have to explain constitutional morality from the perspective of ethical governance. म्हणजे तुम्हाला फक्त कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी एक्सप्लेन नाही करायचे,
पहिल्या टाईपमध्ये तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी फक्त एक्सप्लेन करताय, याला सुद्धा मार्क्स येतील. पण माझं काय म्हणणं आहे की वेन यू आर गोइंग टू एक्सप्लेन कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इथिकल गव्हर्नन्स, आय पर्सनली फील यू विल डेफिनेटली गेट हाफ मार्क एक्स्ट्रा. इट इज माय पर्सनल ओपिनियन दॅट यू विल डेफिनेटली गेट हाफ मार्क एक्स्ट्रा. आलं लक्षात? पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या पद्धतीने आन्सर लिहिणार होता ते विचार करा. Try to change your perspectives of answer writing. This will help you to score maximum number of marks. So here what we are seeing that this particular question's answer can be written in two ways. तुम्हाला स्वतःला ठरवायचंय की तुम्हाला कोणत्या टाइपमध्ये जास्त मार्क्स येऊ शकतात. Every time you have to think how you can score at least half mark extra in this particular case. So आता पुढे काय लिहायचं, तर मी इथं तुम्हाला समजून सांगण्यासाठी डेफिनेशन दिलेली, मी पद्धत तुम्हाला सांगितली. डेफिनेशन काय आहे? सो constitutional morality is basically the spirit of the constitution. Spirit, have you seen the spirit? तुम्हाला स्पिरिट कधी दिसतं का? नाही दिसत ना. स्पिरिट म्हणजे अल्कोहोल नव्हे. स्पिरिट म्हणजे तुमच्या आतमधली एनर्जी, तुमचा आत्मा, तुमची एनर्जी. हॅव यू सीन द स्पिरिट? नो. सेम इज द केस. What is spirit of the constitution is not visible to anyone, but it is spirit of the constitution which keeps constitution alive, which makes constitution an organic document. So basically काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा जो आत्मा आहे, जे स्पिरिट आहे, जो म्हणणं आहे, जो त्याचा खरा अर्थ आहे, त्याला म्हणायचं कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह, विच इज ऑलवेज राईट. देन इट इज द आयडिया. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी काय आहे? इट इज द आयडिया दॅट देअर आर अनरिटन रूल्स. म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून दिलेलं आहे ना, या लिहून दिल्याच्या पलीकडं देअर आर सर्टन अनरिटन रूल्स अँड व्हॅल्यूज बिहाइंड द रिटन वर्ड्स. जे लिहून दिलेलं आहे याच्या पलीकडं काही न लिहिलेले व्हॅल्यूज आहेत, काही न लिहिलेले रूल्स आहेत दॅट गाईड हाऊ पीपल अँड गव्हर्नमेंट शुड ऍक्ट. थोडक्यात काय आहे, तुम्ही कसं ऍक्ट करावं, तुम्ही कसं बिहेव करावं, यासाठी तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे लिहून दिलेले रूल्स आहेत, जे वर्ड्स आहेत, यांची जी बियॉन्डची मिनिंग आहे, ती मिनिंग घेऊन तुम्ही यू शुड मेक टू कीप कॉन्स्टिट्यूशन अलाइव्ह. यू शुड मेक अन अटेम्प्ट टू कीप स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अलाइव्ह. इज कॉल्ड एज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. It is about respecting the constitution and following its principles even if they aren't explicitly said. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या व्हॅल्यूज, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याचे रूल्स जरी कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लिसिटली म्हणजे काय, जरी ते स्पष्टपणे मेन्शन केलेले नसतील. सी व्हॉट दे आर सेइंग, दे आर नॉट एक्सप्लिसिटली स्टेटेड. म्हणजे काही कॉन्स्टिट्यूशनच्या व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स, रूल्स जरी कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलेले नसतील, तरी तुम्ही त्यांना रिस्पेक्ट करणं, तुम्ही त्यांना फॉलो करणं इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. थोडक्यात काय, दिलेल्या वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता दिलेल्या स्टेटमेंटला, वर्डला, रूलला, रेग्युलेशनला, त्याच्या अर्थाला तुम्ही त्या कंटेक्स्टमध्ये पॉझिटिव्हली घेणं, प्रोग्रेसिव्हली इंटरप्रिट करणं आणि त्या ठिकाणी मोरॅलिटी, इथिक्स मेंटेन करणं इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. नाऊ हे लिहिल्यानंतर why we should go or why we should follow constitutional morality: for protecting rights of the citizen, to have fairness and equality, to give stable democracy, respect for diversity, limits the government, to prevent what? To prevent dictatorship. हे सगळे याचे पर्पज आहेत की हे सगळं जर आपण फॉलो केलं तर या सगळ्या गोष्टी सोयीच्या असतील. सो यामुळे आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी फॉलो करावी. मग अशी आपण मिनिंग पाहितली. मिनिंग पहिला टाईप झाला. दुसरा टाईप आहे की वाय वी शुड व्हॅल्यू कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, ते या ठिकाणी सांगतं. नो, हे झाल्यानंतर पुढे काय आहे, when we come to the conclusion, always remember what are the significance of morality from the future. हे कन्क्लुजन असणार आहे. हे काय सांगतं पहा, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इट गोज बियॉन्ड जस्ट द लॉ. हे जे लॉ मध्ये दिलंय, जे वर्ड्स मध्ये दिलं, फक्त याच्यावर हेच नाहीये, तर मोरॅलिटी इज वन स्टेप अहेड. इट गोज बियॉन्ड द लॉ, अपहोल्डिंग द स्पिरिट ऑफ फेअरनेस अँड जस्टिस एनश्राइन्ड इन द डॉक्युमेंट. थोडक्यात काय, कॉन्स्टिट्यूशनच्या व्हॅल्यूजला वर्ड आणि स्पिरिट मध्ये इम्प्लिमेंट करणं हे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचं मेन पर्पज आहे. एथिकल प्रिन्सिपल्स लाईक ट्रीटिंग एव्हरीवन इक्वली, रिस्पेक्टिंग फंडामेंटल राईट्स बिकम्स द गायडिंग फोर्स फॉर गव्हर्नन्स. म्हणजे थोडक्यात काय,
तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला जेव्हा इथिकली मॉरली घेता, ऑटोमॅटिकली त्याचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत, जे कोर व्हॅल्यूज आहेत, दोज कोर व्हॅल्यूज विल बिकम मेन गाइडिंग प्रिन्सिपल. दिस एन्श्युअर्स लॉज आर यूज नॉट जस्ट फॉर टेक्निकल कंप्लायन्सेस, फक्त नावापुरते कायदे नसतील, बट टू क्रिएट अ सोसायटी दॅट रिफ्लेक्ट्स दोज कोर इथिकल व्हॅल्यूज. काय आहे, तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचं इम्प्लिमेंटेशन करताना तुमच्या सोसायटीच्या ज्या कोर इथिकल व्हॅल्यूज आहेत, या सगळ्या कोर इथिकल व्हॅल्यूज या ठिकाणी रिफ्लेक्ट व्हायला हव्या, हे याचा सगळ्यात मेन पर्पज आहे. लक्षात घ्या, वेन युअर रायटिंग आन्सर, तुम्हाला या ठिकाणी काहीतरी करून कसं तरी करून तुम्हाला क्वेश्चनच्या अंडरस्टँडिंग पर्यंत जावं लागणार आहे. सगळे इथिक्सचे क्वेश्चन न चुकता पहा. I personally feel if you follow this particular course of ethics question, you will definitely get a lot of benefit. Thank you.